श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. चला, आज मी तुमच्यासोबत माझी आर्टिफिशियल ज्वेलरी जी आहे ना ती शेअर करणार आहे. तसं तर तुम्हाला कधीही दिसते की माझ्या व्हिडिओमध्ये मी कधीही घालत नाही आणि कधीही वापरीत नाही, पण मला घ्यायचा खूप शौक आहे, खूप म्हणतात खूप. आणि सर्वात जास्त घेण्याचा शौक म्हणजे टिकली आणि बांगडी. मला टिकल्या पण वेगवेगळ्या डिझाईनच्या आवडतात आणि बांगड्या पण वेगवेगळ्या घेत असते. तसंच मी बांगड्या बघा, हे बांगड्या आता मी सगळं आवरायला काढलं. चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया, आपली आर्टिफिशियल ज्वेलरी तुमच्यासोबत दाखवूया. तर हे बघा, हे बांगड्या जेव्हा मला कधी घालायच्या असतात ना तेव्हा कधीच सापडत नाहीत, कधीच. मी हे किती वेळा सापडले तर मला सापडल्याच नाहीत कधी घाले. ह्या प्लेन बांगड्यामध्ये खूप सुंदर दिसतात, त्यामुळं म्हणलं सगळं म्हणलं आवरून ठेवूया, जेणेकरून आपल्याला जेव्हा घालायचं असतं, लग्न कार्य कोणता कार्यक्रम असला जे मी कशी काय काय बघाल बाबा म्हणजे शोनं का बघतं ग. तर जेव्हा कधी कार्यक्रम असतं तेव्हा घालायला चांगलं पडतं, सोपं पडतं. म्हणजे आपण ठेवलं ना आपल्याला लक्षात राहतं की इथं आपली वस्तू ठेवलेली आहे, कधीही घालता येते. आणि कधीही मला जेव्हा कधी घालायचं मला सापडलं नाही ना, मी कोणतीही बांगडी घालते आणि कोणतीही टिकल्या लावते. असं मॅचिंग वगैरे काही नसतं, मग कधीही कोणतंही घालायचं असं असते. त्याच्यामुळं सगळे मॅचिंग वगैरे ठेवूया म्हणलं. आणि आर्टिफिशियल ज्वेलरी जी आहे ना खूप सारी आहे माझ्याकडे, खूप सारी. हे बघा, इतके सुंदर सुंदर हार आहेत ना, खूप सुंदर आहेत, पण मी घालत नाही. ह्याचे कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत. हे हार खूप आवडते मला. चला तुम्हाला दाखवते, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास नक्की फॉलो शेअर करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. चला सुरुवात करूया. आता हे एक हार आहे, याचाच पॅटर्न 2 घेतलेले आहेत आणि हे त्या दिवशी हळदी कुंकवाला घातलेला होता. तर तुम्ही म्हणसान की सारखे सारखे 2 काऊन घेतले, तर महालक्ष्म्यासाठी घेतलेले होते. आणि ह्या बांगड्या तर मला अजिबात आवडत नाहीत, कारण साडीमध्ये खूप अडकतात. आणि हे जे आहेत ना कंबरपट्टे आहेत, एक मोत्याचा आहे आणि एक स्टोनचा आहे. ते वर्कच्या साडीवर लावायला छान दिसतो. आणि हा पण हार खूप सुंदर आहे आणि त्याचे कानातले पण खूपच सुंदर आहे. मला खूप आवडतो हा हार सुद्धा. आणि त्याचा शेट हे आहे, जोधपुरी म्हणतात ना त्या त्या ह्याच्यात, त्यामधूनच आहे, जोधपुरीमधून. आणि हे खड्याचं स्टोनची एक गळ्याला चिटकून जे असते ना ते आहे. आणि हे मोत्याचे हार आहेत, हे सासून आणलेले आहेत. आम्हा दोघी जावांसाठी आणलेले होते. तिच्या ह्याच्यामध्ये हिरवे स्टोन आहेत, माझ्या ह्याच्यामध्ये लाल स्टोन आहेत. आणि हे जे आहे ना मी एकदा नऊवारीवर घातलेलं आहे. हे खूप महाग, 1300 रुपयाचं आहे, पण खूप सुंदर आहे ते सुद्धा. फक्त वजन जास्त आहे म्हणून मला जास्त घालावं वाटत नाही. आणि हा हार सुद्धा खूप सुंदर आहे. आणि हा आहे मुलीचा. आता हे छोटे छोटे जे आहेत ना मुलीचे, असे गळ्याला चिटकून मोत्याचे वगैरे मी घालत. अरे धिंगाणा करू नका. झालं रे, काय झालं, काय झालं बाबा, बघू बघू काय लागले, पाहू दे. अरे काय लागले, रक्त निघालं काय भाई, पाहू दे काय झाले. बघू बघू बघू, मला दाखव ना काय लागले. हे जाळे लागले, मला वाटलं खरंच काय लागलं काय की, घाबरले ना मी. जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल, फेसबुक पेजला नवीन असाल तर फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे बाकीचे जे सगळे सामान आहे ना, सगळं व्यवस्थित ठेवणार आहे, जेणेकरून मला नेक्स्ट टाईम वापरायच्या वेळेस मला काढता येतात, पटकन सापडतात. नाही तर कधीही असं होतं ना, मला सापडतच नाही, कधी काही घालायचं ना मला सापडत नाही. आणि हे रोजच्या टिकल्या आणि काटेपिन मी इथं ठेवलेले आहेत. आणि हे छोटे छोटे पैसे आहेत ना, ते काठमांडूचे आहेत. हे असे इतकं ठेवलेलं आहे. आणखीन बांगड्या खूप आहे, एवढा बॉक्स भरून बांगड्या ठेवलेल्या आहेत. आणि बाकीचं आणखीन आर्टिफिशियल ज्वेलरी इतकीच आहे. आता मी घेणं बंद करून टाकले, कारण की मी घालीत नाही, काही नाही, उगच घेऊन ठेवते, पैशाचा सत्यानाश करते. त्याच्यामुळं मी घेणं बंद केलं. आता म्हणलं आहे तेच यूज करूया. आणि हे बघा, मी कानातले काढून ठेवले. आता संक्रांतीच्या वेळेस म्हणलं वेगवेगळे साडीवर मॅचिंग कानातले घालता येतात, झुमके वगैरे. माझ्याकडे झुमके खूप आहेत ना, हे दाखवले मी तुम्हाला खूप. आता ह्याचा दुसरा व्हिडिओ मिनी ब्लॉग येणार आहे, कसे आहेत झुमके ते. तर ते काढून ठेवले. तर हे माझं छिद्र जे असतं ना, होल सगळं बंद झालं होतं, त्याच्यामुळे मी हे काष्ट घातले, छोटीशी काठी घातली. आता मी सोन्याचे काढून घेते. चला तर मग भेटू पुन्हा. आवडल्यास नक्की शेअर करा, फॉलो करा. आणि माझी आर्टिफिशियल ज्वेलरी कशी आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि गोल्डची ही आहे, आणखीन आहे पण ती आता घरी नाही. चला भेटू पुन्हा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. चल बाय बाय वन रे.
ए बाय बाय म्हण. ए हिरो विराज बाय बाय म्हण के. हा बाय 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 म्हण. मग देते म्हण. बघा इतके बंड इतका नाहीये पोरं, लई बंड इथं. चला बाय.